हा बोल ना ताई. तू बिझी आहेस का कामात वगैरे आहेस? अगं दरवेळी का असं विचारतेस? तुझ्याशी बोलायला माझ्याकडे वेळच वेळ आहे. बोल. काही नाही रे, असंच तुझ्या प्रेझेंटेशनचं काम कसं चाललंय विचारूया म्हटलं. त्यावरच काम करतोय ग. इतकी वर्ष काही काम करता आलं नाही, पण जे जे सुचायचं ना ते लिहायचो मी. फायदा होतोय आता त्याचा मला. हो ना, छान. तू बोल, तुझं कसं चाललंय? त्या गेस्ट आल्या का तुमच्या? हो, आल्यापासून नुसतं सॅम 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 सॅम्स चा जप चालू आहे. कशाचा? यु नो, समर सॅम्स असं म्हणतात त्यात राजवाड्यांना. आता आजी त्यांना पिंट्या म्हणतात, मी समजू शकते, लहान आहेत ना आजींपेक्षा, आणि प्रेमाचं नाव आहे म्हणून म्हणतात पिंट्या. काही म्हणजे ते गेस्ट समर सरांना नावाने हाक मारतायत ते तुझ्या समोर? व्हॉट इज दिस यार? मी बायको आहे पण मी राजवाडे म्हणते. वयाचा मान ठेवते त्यांच्या, मोठे आहेत माझ्यापेक्षा आणि आदर पण आहे मला त्यांच्याबद्दल. पण या आल्या तशा अचानक आणि घरभर नुसत्या सॅम 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 सॅम्स करत फिरतायत. किती विचित्र वाटतं ते. हो ना, खूपदाच ऐकावं लागतं वाटतं तुला. सॅम्स सॅम्स. फक्त ऐकावं नाही, बघावं पण लागतंय. अरे काय वय आहे त्या दोघांची, पकडापकडी खेळत होते मगाशी. काय? पकडा पकड. ए तू हसू नकोस हा. सॉरी. ते त्यांच्या जुन्या मैत्रीण त्यांच्याच वयाच्या असतील ना, शोभता तरी का या वयात पकडापकडी खेळतायत म्हणून. कम ऑन यार ताई, अगं ते जुने मित्र आहेत ना, आणि मैत्रीत तर एवढं चालतंच ना. मैत्रीत? ओ सोनंदी मॅडम, आता आपण मित्र झालोय. मी पण आहे ना मैत्रीण, वयाने पण लहान आहे बरीच. माझ्याशी खेळले असते कधीतरी पकडापकडी वगैरे, कधीच नाही खेळले. मग सांग ना समर सरांना, म्हणजे तू पण सांग त्यांना की तुला पण पकडापकडी खेळायची आहे. कसं असं फटकन आउट करून टाकशील ना त्यांना. ए तू आगाऊपणा करू नकोस हा. त्यांचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे, माझ्याकडे नाही आहे. फक्त त्या आल्यात ना किमया, आता नाही त्यांना कामाची आठवण होत. आता बरा फोकस करता येतोय पूर्ण मैत्रिणीवर. आता झालंय ना लग्न, घर आहे आपला, संसार आहे. बायकोला पण म्हटलंय ना मैत्रीण, त्याची नाही आठवण त्यांना. हाय ताई, ये जलन, ये चुबन. तू बालिशपणा नको रे करूस. अगं मुळात काय आहे ना, तू लहान आहेस रे, आता लहान मुलांसारखा बोलतोस, त्यामुळे आता काही अर्थ नाही आहे तुझ्याशी बोलण्यात. सो मी ठेवते आता फोन. हॅलो. कट केला. आजी, आजी काय गोळी घ्या, वेळ झाली आहे. काय ग, किती मस्त फिल्म आहे ग ही. चार्ली चॅपलिन किती महान माणूस आहे हा. त्याची पिक्चर्स ना मी कितीही वेळा बघू शकते. ह्याच्यानंतर खूप विनोदी सिनेमा पाहिले अगं. म्हणजे पिंट्यानं मला कायम अशा कॉमेडी फिल्मच्या कॅसेट्स आणून द्यायचा. पण असा विनोद न कोणीच नाही करू शकलं ग. तू ये ना, तू पण बघ, म्हणजे मूड चांगला होईल तुझा. ये. माझा मूड चांगलाच आहे. हेच वाक्य सगळ्यात जास्त विनोदी आहे बरं का. म्हणजे नाही म्हणजे चांगला आहे ना मूड तुझा. बरं, मला आपलं उगीचच वाटलं की म्हणजे असं काहीच नाहीये. किमया आल्यामुळे घरामध्ये किती उत्साह आलाय नाही. म्हणजे बघ कसं असतं ना की एखादा नातेवाईक ना खूप जवळचा असतो, मग मध्ये बरीच वर्ष तू भेटत नाही, पण मग जेव्हा परत तो घरी येतो ना, म्हणजे तेव्हा असं वाटतं की मधली वर्ष आहेत ना ती एकदमच निघून गेली आणि पुन्हा सगळे एकमेकांशी बोलू लागतात, हसू लागतात. म्हणजे अगदी तसंच वाटतंय बघ मला. अगदी खेळकर वातावरण झाले ना घरातलं. म्हणजे पिंट्या आणि किमयानं इतक्या वर्षांनी भेटतात, पण त्यांची मैत्रीण ना अगदी जशीच्या तशीच आहे ग. बघ ना, जसं किती आनंद दिसतोय ना दोघांच्या चेहऱ्यावर. आणि माणूस आपल्या आवडीच्या माणसाबरोबर असला ना की मग एकदम छान दिसतो. ते दोघं बघ ना कशी छान दिसतायत एकमेकांबरोबर ना.
तुला एक गंमत सांगू का नंदू? हं. हे दोघं ना त्यांच्या कॉलेजात एकदम फेमस होते. म्हणजे आमिर खान आणि जुही चावला म्हणायचे त्यांना सगळे. तेव्हा तर ना अजूनच गोड दिसायचे. अगं ते काय कॉलेजमध्ये असतात ना ते वेगवेगळे दिवस, ते म्हणजे काय ते डे, ते काय रोज डे वगैरे, तेव्हा रोज किंग आणि रोज क्वीन झाले होते. फारच छान, मजा आहे. अगं अगं मजा तर पुढे आहे. म्हणजे त्या त्या रोज डेच्या दिवशी ना सगळ्या कॉलेज समोर ना ज्या किमयानी पिंट्याच्या खिशामध्ये ना असं गुलाबाचं मस्त फूल लावलं होतं. आणि पिंट्यानी ते किती दिवस पुस्तकात घालून ठेवलं होतं, एक ते जपून ठेवलं होतं. किती छान ना. पुस्तकात काय घालायचं, त्यापेक्षा देवाचरणी अर्पण केलं असतं ना. हं? नाही काही नाही, मी येते. गुड नाईट. आता कसली हिची नाईट गुड होते. स्वानंदी, काय ग, काय झालं? काहीच नाही. नाही, जरा वेगळी वाटतेस, म्हणजे अपसेट आहेस का? अच्छा, म्हणजे ओके, किमया आली इथे म्हणून नाराज आहेस का? नाही नाही, अजिबात नाही. तेच म्हणते मी, तुला तर पाहुण्यांचा पाहुणचार करायला आवडतो ना, म्हणजे आलेल्या गेलेल्यांची उठाबस करायला, त्यांना आवडी निवडीचं द्यायला, खायला घालायला वगैरे आवडतं की नाही? हो, पण म्हणजे ते मी करतेच, खरंच करते. आणि करत राहणार, त्यात काही बदल नाही होणार. त्यामुळे त्या किमया, त्यांनाही जे काही हवंय ते मिळेल. नक्की देशील तिला हवंय ते? म्हणजे आनंदाने होईल का हे सगळं? का नाही होणार मला आनंद? राजवाड्यांची मैत्रीण आहे ना ती, मग मी आनंदाने करेन. तेच म्हटलं मी, तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. असं काही नाहीये काकू, खरंच. बघ बाई, तू म्हणतेस एक, पण चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय तू नाराज आहेस. हा, तुला खरंच आवडलं नाहीये की मयाचं इथे येणं, हो ना? असं खरंच नाहीये. कसं आहे ना, ती आल्यापासून घर कसं आपलं अगदी किमयामय होऊन गेलंय, नाही का? नाही म्हणजे पाहुण्यांची सरबराई करतोच आपण राजवाडे, पण किमया म्हणजे तुला त्रास होत असेल ना? अहो, का त्रास होईल मला? तुझ्या नवऱ्याची एक्स गर्लफ्रेंड घरी राहायला आली आपल्या. लग्नापर्यंत गेल्या होत्या ना गोष्टी, आणि शेवटी कसं आहे ना की पहिलं प्रेम आहे, विसरत नाही ना माणूस. आणि आता ही इतक्या वर्षांनी आली म्हणजे आश्चर्यच आहे. बहुतेक मला असं वाटतं तिलाही आवडलेलं नाहीये तुमचं लग्न झालेलं. म्हणजे असं फक्त मला वाटतंय. आता माणसाच्या मनात काय येईल काय नाही हे कोणाला सांगता येतं का? कसं एक बाई म्हणून मी तुझ्या भावना अगदीच समजू शकते. हे बघा, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. तुझ्यापेक्षा 4 पावसाळी जास्त पाहिलेत की नाही मी. आता दुर्दैवाने माझा संसार लवकरच संपला ग, पण नवरा बायकोचं नातं कसं असतं ना हे चांगलंच माहिती आहे मला. इट्स ओके ना, तुला जे वाटतं त्यात काहीच गैर नाहीये. लाजायचं कशाला त्यात, आणि लपवायचं तरी कशाला? कसं आहे किमयाला तू ओळखत नसशील ग, पण मी चांगलीच ओळखते.